हॅलो डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अर्चूज वर्ल्ड. आणि मी अर्चना आज तुम्हाला घेऊन जात आहे चोंडे फार्म हाऊसला. हे आहे पुण्याच्या चरोली या भागात वसलेलं आणि इथे आम्ही रविवारी आमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत पिकनिकसाठी गेलेलो होतो. अतिशय सुंदर, प्रशस्त, निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट फ्रेंडली असं हे फार्म हाऊस आहे, जिथं आम्ही जायचा शनिवारी निर्णय घेतला की रविवारी जायचं, एकत्र भेटायचं. आणि आम्ही इथे पोचलो सकाळी 9:30 वाजता. 9:30 वाजता आम्ही 11 जणांचा ग्रुप होता. आम्ही एंटर केलं. माझे मिस्टर, त्यांचे मित्र आणि त्या तिघांच्या फॅमिलीज, असं आमचा एकूण 11 जणांचा ग्रुप आम्ही इथे सकाळी 9:30 वाजता उतरल्यानंतर त्या ज्या फार्म हाऊसच्या भिंतींवरचं जे अट्रॅक्ट करणारं काम होतं ते बघूनच भारी वाटलं. म्हटलं चला, आपला निर्णय तरी आपला योग्य आहे, दिवसभर मस्त इथे मजा करायची हे ठरवलंच होतं. एंटर केल्यानंतर तिथल्या ज्या कॉर्डिनेटर होत्या फार्म हाऊसच्या, त्यांनी आम्हाला सर्व ॲक्टिव्हिटीची माहिती दिली, कुठे कुठे काय काय किती वाजता सुरू होणार आहे त्याची माहिती दिली. आणि त्यानंतर आम्ही पोचलो नाश्ता करायला. मस्त कोल्हापुरी स्टाईलची जी मिसळ खाल्ली, त्यानंतर मात्र आम्ही खेळायला गेलो, ॲक्टिव्हिटी करायला गेलो. आणि आमची लहान मुलं चिल्ड्रन एरियामध्ये गेले खेळायला. आणि आम्ही मोठे देखील लहान मुलांसारखे आपल्या आवडीनिवडीनुसार त्या सगळ्या ॲक्टिव्हिटी करायला लागलो. मग तिथं आम्ही बैलगाडीची सफारी केली, नेमबाजी केली, रोपवे होता तो केला. म्हणजे खूप अशा ॲक्टिव्हिटी होत्या ज्या की व्हिडिओत आल्या नाही आहेत. क्रिकेट ग्राउंड होतं. क्रिकेट ग्राउंडवरती आम्ही सगळे अगदी बेभान होऊन क्रिकेट खेळलो. आणि त्यानंतर स्वादिष्ट अशा जेवणाचा आस्वाद घेतला. अतिशय सुंदर चविष्ट असं जेवण यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं होतं. आणि त्यानंतर आमची मुलं गेले वॉटर पार्कमध्ये आणि स्विमिंग पूलमध्ये. इथं वॉटर ॲक्टिव्हिटी होत्या. स्विमिंग पूल 2 होते, एक मोठ्यांचा होता आणि एक छोटा एरिया होता जो चिल्ड्रन्स एरिया होता. तर असं पाण्यामध्ये परत 2-2.5 तास आमची मुलं खेळले. आम्हीही मोठे लहान होऊन मजा केली, वॉटर ॲक्टिव्हिटी केल्या. आणि हे जे मित्रांची जी धमाल चालली होती ती तर तुम्ही बघतायच. बापरे, म्हणजे हे लहान झाले होते आणि आवरता नाकी 9 आली होती. आणि यानंतर संध्याचे 5 वाजले आणि आम्ही परतीच्या प्रवासाला जाणार त्याच्या आधी काही रील बनवल्या जे की मॅन्डेटरी होते. काही व्हिडिओज बनवले, काही आमच्या मुलांचे असतील, काही आमचे असतील. तर असा आमचा दिवस खूप सुंदर गेला. तुम्हाला हे फार्म हाऊस कसं वाटलं बघून तेही सांगा आणि नक्की तिथे व्हिजिट करा. धन्यवाद.